असं आहे की त्यांची भेट ही मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात, एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. जिल्हा परिषदचे खातेवाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील, त्यावेळेला अरुण इंगळे यांचं एक क्रॉस मत होतं, त्याला सोडायला जाणं असेल, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. त्यांनी एकमेकाला नेहमी पूरक राजकारण केलेलं आहे. शेवटी दाखवणं राजकारणात वेगळा पार्ट आहे, पण त्यांचं आतली मैत्री जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की 4.5 तास ते दोघं एकत्र बसले होते, हे मी म्हणत नाही, तर बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि 4.5 तास दोघंही खूप इमोशनल आहेत. म्हणजे आता दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे त्यांचं इमोशनल, त्यांचं प्रेम हे बावनकुळे साहेबांनी तो उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल. आता 3.5 तासात पिक्चर संपतो, 4.5 तास नेमकी काय चर्चा झाली असेल हे आता विचार करायला पाहिजे याच्यावर. व्हॅलेंटाईन डेला इमोशनल कसं झाले असेल? 14 फेब्रुवारी त्यांची भेट व्हॅलेंटाईन, प्रेम त्यांचं पहिल्यापासून आहे, पण त्यांची भेट ही व्हॅलेंटाईन डेला झाली का त्याच्या अगोदर झाली हे अजून बावनकुळे साहेबांनी सांगितलं नाही. पण ते म्हणतात 2 भेट झाल्या. बावनकुळे साहेबांनी एकच भेटीचा संदर्भ दिला 4.5 तासाचा. नेमक्या किती भेटी झाल्यात, कुठं झाल्यात, कोणत्या हॉटेलमध्ये काही जेवणं झालेत का, त्याच्याबद्दल आता तेच सांगू शकतात. पण त्यांच्या मनात जर काही नसतं तर ही भेट त्यांनी मीडियाला घेऊन केली असती आणि मीडियाला देखील बघता आलं असतं की ते ज्यावेळेला किंवा त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एखादी पोस्ट केली असती. जनरल आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा एखाद्याची सांत्वन भेट करायला गेलो तर फेसबुकवर आपण पोस्ट टाकतो. जर त्यांच्या भेटीत नॅचरल त्या ठिकाणी असती तर त्यांनी त्याची पोस्ट केली असती. मला वाटतं एकीकडं 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं, याच्यापेक्षा 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे. एक शेवट, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी वर्चस्व मिळवलं आहे, पण तुम्ही आता या ठिकाणी वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं आहे की लोकसभेत बीड जिल्हा हा पवारसाहेबाचा बालेकिल्ला हे लोकांनी दाखवलं आणि आता जे काही वर्चस्व विधानसभेत मिळवलं ते EVMची कृपा आहे, याच्यात काही कुणाची कृपा नाही. EVMच्या कृपेमुळे ह्यांना वर्चस्व मिळालंय आणि परळीतलं वर्चस्व हे तुमच्या चॅनलवर दाखवलंय की कशा पद्धतीनं बोगस मतदान करून मिळवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जे वर्चस्व त्यांना मिळालं, बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात हे EVMमुळे मिळालं. मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या लोकप्रियतेपेक्षा देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेची लोकप्रियता कशी वाढली. ज्या महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये 31 जागा मिळाल्या, एक आमची साताऱ्याची जागा पिपाणीमुळे पडली, एक अमोल कीर्तीकरांची जागा निवडून आलेली पराभूत झाली, म्हणजे 33 जागा आणि 4 जागा अशा आहेत पालघर, बुलढाणा, अकोला आणि इचलकरंजी, जिथं महायुतीचं सीट हे 50,000च्या आतल्या फरकाने मताने आले आणि तिथं अपक्ष जे लोक उभा राहिले, जसे रविकांत तुपकरने 2.5 लाख मतं घेतले, प्रकाश आंबेडकर साहेबांना 3 लाख मतं मिळाली, त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबाला 2.25 लाख मतं मिळाली अशा, आणि पालघरला हितेंद्र ठाकूरांचं जे उमेदवार आहे राजेश पाटील त्याला 3.25 लाख मतं मिळाली. म्हणजे 37 जागेवर लोकसभेला महायुतीला लोकांनी टाळलंय, त्यांनाच विधानसभेला कसं लीड देतील. त्यामुळं आमचे जे उत्तमराव जानकर सांगतायत की तुम्ही बॅलेटवर आमचा निवडून आलेला आमदार राजीनामा द्यायला तयार आहे ना, मग तुम्ही घ्या ना बॅलेटवर निवडणूक, काय अडचण आहे. तुमच्या जर मनात काही पाप नाही, तुम्ही एका मार्केटवाडीला बॅलेटवर मतदान करू देत नाही. जर तुमची एवढी लोकप्रियता आहे तर माळशिरसचे आमचे आमदार बॅलेटवर निवडणुका घ्या म्हणून राजीनामा द्यायला तयार आहेत. सरकारने घ्यावी मग त्यांची लोकप्रियता दाखवावी. ही त्यांची लोकप्रियता नाही, ही EVMची लोकप्रियता आहे. परळीच्या समोर आलेलं आहे, राजेसाहेब देशमुखांनी देखील काय परळीत घडलं होतं ते सांगितलं होतं. तुम्ही पाहिलं तुमच्या नेत्यालाच मारहाण झाली होती तिथं. असं आहे की 82 दिवसांनी गुन्हा दाखल होतो आणि परळीमध्ये जे गुंडागर्दी वाढली त्याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, कारण मागच्या 3 वर्षापासून ते गृहमंत्री आहेत. या ठिकाणी पंकज कुमावत नावाचे ॲडिशनल SP आहेत. त्या ॲडिशनल SPची अंबाजोगाईला 1.5 वर्षापूर्वी ऑर्डर झाली होती, त्यांना कुणी रुजू होऊ दिलं नाही. जर पंकज कुमावत हे अंबाजोगाईला रुजू झाले असते तर आज संतोष देशमुख असेल, महादेव मुंडे असेल किंवा कृष्णा आंधळे असेल हे जिवंत असते. फक्त त्या ठिकाणी पंकज कुमावतला रुजू न होऊ देऊन गृह खात्यानेच या ठिकाणच्या गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं आणि बोगस मतदानावर जी याचिका दाखल झाली त्याच्यात 122 बूथ जे आहेत ते सेन्सिटिव्ह बूथ म्हणून हायकोर्टानं सांगितलेले